आपण काय शिकतोय बिस्पोक सॉफ्टवेअर. सगळ्यात अगोदर सीएसव्ही तुम्हाला समजलं काय आहे सीएसव्ही? हो. काय आहे सीएसव्ही? कम्प्युटर सिस्टम व्हॅलिडेशन. कम्प्युटर नाही, कम्प्युटराइज्ड सिस्टम. कम्प्युटर म्हणजे तुमचा लॅपटॉप, तुम्ही ज्याच्यावर काम करतात डेस्कटॉप, तो कम्प्युटर. पण कम्प्युटराइज्ड सिस्टम म्हणजे काय? ज्या इक्विपमेंटला कम्प्युटराइज्ड केलेलं आहे, कुठल्या तरी इक्विपमेंटला. काही असेल, टॅबलेट कॉम्प्रेशन मशीन आहे, किंवा मग तुमचं HPLC आहे, ते आपण सॉफ्टवेअर थ्रू ऑपरेट करतो. GC आहे, लिम्स आहे, तो लिम्स सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेला सॉफ्टवेअर आहे आणि त्याच्या थ्रू तुम्ही तुमची लॅबोरेटरी इन्फॉर्मेशन किंवा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम चालवतात. म्हणजे कम्प्युटर म्हणजे बाकी आपल्या नॉर्मल लोकांच्या मनात काय येते की कम्प्युटर म्हणजे ना ते आपलं कम्प्युटर लॅपटॉप आणि त्याचं व्हॅलिडेशन. पण ते तसं नाहीये. कम्प्युटराइज्ड सिस्टम व्हॅलिडेशन म्हणजे एखादा कुठलंही ऍप्लिकेशन जे कम्प्युटराइज्ड केलेलं आहे, कम्प्युटर सारखं ऑटोमेटेड केलेलं आहे. कम्प्युटराइज्ड इट डझंट मीन दॅट कम्प्युटर अँड लॅपटॉप. कम्प्युटराइज्ड मीन्स की ते ऑटोमेटेड आहे, त्याच्यात ऑटोमेटेड गोष्टी होतात. जसं लॅपटॉपमध्ये एक्सेल शीट ओपन करतो आपण आणि काही डेटा टाकतो, ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन झालं, तर ते ऑटोमेटेड झालं. आता तुम्ही बटन दाबताय, ते ऑटोमेटेड आहे का नाही? ते मॅन्युअली आहे. तर हे कसं ठरवायचं लोकांनी की कुठली सिस्टम कशी व्हॅलिडेट करायची? आता तुमच्याकडे एक कोटिंग मशीन दिली आहे, एक कॉम्प्रेशन मशीन दिली आहे, किंवा मग एका ठिकाणी तुम्हाला एक लिम्स सिस्टम दिलेला आहे, सॉफ्टवेअर दिला आहे, स्काडा दिला आहे. मग कोण कसं ठरवाय? किंवा मग एखादा वेंडर आला आणि त्याने स्वतः तुम्हाला एक नवीन मशीन बनवून दिली, जी की फक्त तुमच्यासाठीच बनवली आहे, दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये किंवा कुठल्याही लोकांकडे ती अवेलेबल नाहीच आहे. फक्त त्यांनी रानुक्यासाठीच बनवली आहे स्पेसिफिक, ती मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये. पण तुम्ही सांगितलं की आम्हाला एक कॅलिब्रेशन सॉफ्टवेअर बनवून पाहिजे, त्याच्यात ऑटोमॅटिक रिमाइंडर जायला पाहिजे लोकांना, ऑटोमॅटिक अनसर्टेनिटी कॅल्क्युलेट व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिक कॅलिब्रेशन सर्टिफिकेट तयार व्हायला पाहिजे. म्हणजे ही काय होती? ही रानुक्याची रिक्वायरमेंट होती. आणि ती रिक्वायरमेंट फुलफिल करायला एका कुठल्या तरी एजन्सीने ती इक्विपमेंट किंवा तो सॉफ्टवेअर तुम्हाला बनवून दिला. मग तो मार्केटमध्ये अवेलेबल आहे का? जरी असला तरी त्यांच्या रिक्वायरमेंट वेगळ्या असतील, सेम टू सेम किंवा लाईक टू लाईक ते नसणार. अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरला किंवा इक्विपमेंटला किंवा ऍप्लिकेशनला बिस्पोक सॉफ्टवेअर बोलतात. समजलं बिस्पोक सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर आता इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर येतं, कॅटेगरीमध्ये येतं कॅटेगरी फर्स्ट. आता इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर म्हणजे काय? थोडक्यात आपल्याला समजून घ्यायचं की इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर म्हणजे काय. विक्रम, इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर म्हणजे असा सॉफ्टवेअर की ज्या सॉफ्टवेअरचं तुम्ही व्हॅलिडेशन करू शकत नाही. आता इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर ओळखायचं कसं? इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर ओळखायचं कसं? तुमचा लॅपटॉप आहे आणि तुमच्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे आणि ती चालवायची, म्हणजे व्हॉट्सअप. मग आता तुम्हाला व्हॉट्सअप चालवायचं आहे, तर त्या लॅपटॉपमध्ये जर विंडोज नसेल इन्स्टॉल, तर व्हॉट्सअप चालेल का त्याच्यावर? चालेल नाही. किंवा तुम्हाला MS वर्ड, MS एक्सेल चालवायची आहे लॅपटॉपमध्ये आणि विंडोज नाही इन्स्टॉल त्याच्यात, मग चालणार का ते? नाही चालणार. मग तो जो विंडोज सॉफ्टवेअर आहे तो आहे इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर. की त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्या सॉफ्टवेअरचा वापर करून किंवा त्या ऍप्लिकेशनचा वापर करून बाकीच्या गोष्टी त्याच्या बेसवर चालतात. तुमचा मोबाईल आहे, मोबाईलमध्ये जर तुमचा अँड्रॉइड व्हर्जन नसेल तर बाकीच्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकत नाही. ऍपल फोन आहे, iOS सॉफ्टवेअर त्याच्यात इन्स्टॉल नसेल तर बाकीचं काही चालू शकत नाही. मग हे जे सॉफ्टवेअर आहे iOS, आपलं विंडोज, लिनक्स, हे जे सॉफ्टवेअर आहे या सॉफ्टवेअरला आपण इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर बोलतो आणि हे कॅटेगरी फर्स्ट मध्ये येतं. समजलं? हे काय होतं? इन्फ्रास्ट्रक्चर सॉफ्टवेअर, ज्याचं आपण व्हॅलिडेशन करू शकत नाही. ओके. आता कॅटेगरी 2 आपल्या गॅम 5 गाईडलाईन मधून काढून टाकलेली, ती त्याच्यात नाही आहे. इट हॅज बीन क्लब्ड इन कॅटेगरी 3.